मुदखेड येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा. विविध क्षेत्रातून पत्रकारांचा गौरव. मुदखेड शहरात दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुदखेड मराठी पत्रकार संघ आणि विविध मान्यवरांच्या वतीने पत्रकारांचा गौरव करण्यात आला. मुदखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मुदखेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विश्रांतीताई माधव पाटील कदम यांनी व नगरसेवक यांनी नगर परिषद सभागृह येथे पत्रकार बांधवांचा विशेष सत्कार केला. तसेच मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक BR कांबळे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते कैलास गोडसे व युवा उद्योजक सुमित गोडसे यांच्या वतीने हे पत्रकार बांधवांना पेन, डायरी, पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमास मुदखेड शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव, आजी माजी नगरसेवक, विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन पत्रकार दिन साजरा केला. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पत्रकारिता ही एक खरी बाजू मांडण्याची, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद आहे. त्या ताकदीचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करसाल ही आशा व्यक्त करते. मी लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष झालेली आहे. मुदखेडचा सर्वांगीण विकास करताना जर माझ्याकडून कोणती चूक झाली तर तुम्ही सर्वांनी मला तुमची बहीण, मुलगी म्हणून सांभाळून घेशाल अशी आशा व्यक्त करते. निवडणुकी काळामध्ये तुमच्या सर्वांकडून जे मला सहकार्य मिळालं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची खूप खूप आभार मानते आणि माझे 2 शब्द संपविते. आणि नेहमी म्हणजे आता मला माहित नाही, पण पाटील साहेबांना सांगितलं मला की आपल्या दरवर्षीची प्रथा आहे की आपण सर्व पत्रकारांना बोलवून त्याचा सत्कार सन्मान करतो. ही खूप चांगली बाब आहे. म्हणजे कसं आहे की आपण जे पत्रकार आहेत, अन्यायाला वाचा फोडण्याचं फार मोठं काम हे तुमच्या हाती दिलेलं आहे आणि तुम्ही आहात म्हणून सगळे कंट्रोलमध्ये आहेत. तर पत्रकार जर नसते तर काय खरं नव्हतं देशाचं आपल्या. आणि टीका करणं आणि जे काही वाईट गोष्टी घडत आहेत किंवा जिथं काही प्रशासन कमी पडत आहे त्या प्रशासनाला, आता कसं असते काम करताना आपल्यालाही कळत नाही की आपल्या हातून काय चुका होत आहेत किंवा काय कुठं कमी राहत आहे, हे म्हणजे प्रशासनालाही कळत नाही. त्याला दिशा दाखवण्याचं काम हे तुम्ही लोक करता आणि हे काम तुम्ही सातत्यानं करत राहावं अशी माझी मनोमन तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पण आहे आणि इच्छा पण आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही आमच्यावर टीका केले म्हणून आम्ही तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा रोष नाही. आमचं तुमच्या प्रेमच आहे. कारण कसं आहे की त्या गोष्टीपासून आम्ही काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतील आम्हाला आणि काय करायचं याची दिशाही भेटेल आम्हाला. आम्ही आमचं जे आहे अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत राहा. अधिक चांगल्या प्रकारे आम्ही त्याच्यात सुधारणा करून आमच्या कामामध्ये आम्ही तुमच्या मार्गदर्शनाचं काम करण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला कोणालाही घाबरायची काही हे नाही, गरज नाही. तुम्हाला आमचं पूर्णतः प्रोटेक्शन आहे. आम्ही तुमचेच आहोत. आणि तुम्ही कधी अर्ध्या रात्री मला हे करा, फोन करा की बाबा सर आम्हाला असं सुरक्षेची गरज आहे, आम्हाला इथे भीती, आम्ही धावून तुमच्यासाठी येऊ. आणि आमची एवढी इच्छा आहे निर्भीडपणे तुमची पत्रकारिता आणि तुमची लेखणी याला कोणाचा आमिषाला किंवा याला बळी पडू नका आणि निर्भीडपणे तुम्ही पत्रकारिता करत राहा. तेच अंकुश आहे. हत्तीला अंकुश जसं असते माहितीये ना, अंकुश, तर ते अंकुश जसं हत्तीला कंट्रोल करते तसं तुम्ही एक समाजासाठी अंकुश आहात. तर ते अंकुश जे आहे ते आवश्यक आहे. त्यामुळे सर्वजण कसं व्यवस्थित राहते आणि प्रशासन हे काम करत आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे.
तर मी तुम्हाला खूप हार्दिक शुभेच्छा देतो पत्रकार दिनानिमित्त, आणि आम्ही बोलवलं त्याच्यावर तुम्ही आला इथं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि माझे 2 शब्द मी संपतो. मुदखेडचा नगराध्यक्ष विश्रांती कदम आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच, आता नाव द्यायचं, आमचे सोनटकेताई, पांचाळताई, सौगंतीताई, आमच्या संजय औलवार, श्यामचंद्रे, इम्रान शेठ मच्छीवाले, संदीप, उपेंद्र देवदे, आमचे सत्तारभाई, पप्पू सोनटके, सलाम सर, मुसा, फिरदोस, रफिक, सर्वच आता पत्रकार, आणि सर्वप्रथम सर्वांना पत्रकार दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला वाटते की नगराध्यक्षाच्या काळामध्ये पहिली वेळच असेल नगराच्या दालनामध्ये पत्रकार दिनानिमित्त सर्वांचा सत्कार करण्याचा योग पहिली वेळच आला वाटते. सुरुवात आहे नवीन. काही गोष्टी काय असतात, काही कोणाचा देणं घेणं असेल तर आपण आठवण करतो, पण आम्हाला 5 वर्ष चांगलं काम करायचंय, इथून 5 वर्ष परफॉर्मन्स द्यायचा चांगला. त्याच्यामुळे लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाची आवश्यकता लागते. त्यांच्याशिवाय प्रसिद्धी भेटत नाही, त्यांच्याशिवाय आम्हाला सुद्धा जागृती येत नाही. म्हणून सुद्धा आम्ही या गोष्टीला कधी विसरणार नाही. इथून 5 वर्ष तुमचा कार्यक्रम आम्ही कंटिन्यू ठेवू. सुरुवात झाली पहिली, इथून जे काही नवीन सुरुवात, आपण बघता काल परवा शिवराज चव्हाण साहेबांचा पदग्रहणाचा कार्यक्रम होता, हा सुद्धा खूप सुंदर कार्यक्रम झाला. नगरपालिकेने नवीन सुरुवात केली. याच्या नंतर जे काही नवीन नवीन कल्पना असतील, जे आम्ही सुरुवातीपासून राजकारणामध्ये जे घासून वित्रो घालू 25 वर्ष, जे काय आम्हाला अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा आता शहरासाठी काय काय करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्ही राजकारणामध्ये असताना महाराष्ट्रात फिरलो, जिल्ह्यात फिरलो, विधानसभेत फिरलो, नवीन नवीन काही शिकल्या असतील गोष्टी, काही नवीन नवीन बघायला भेटले. त्याचा उपयोग मुदखेड शहरासाठी काय करता येईल, त्याच्यासाठी मुदखेड शहराच्या लोकांसाठी काय करता येईल ते 100% करू. आणि त्याचाच आज भाग म्हणून पत्रकार दिन असल्यामुळं आज आम्हाला योग आला सर्वांचं स्वागत करण्याचा. आणि नवीन नगराध्यक्ष, नवीन कौन्सिल आमची सर्व, या सर्वांच्या वतीने आज नवीन सुरुवात केली. जे काय आमची टीम असेल, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, हे सर्व आम्ही एक जीव म्हणून मुदखेडचा विकासासाठी समोर जाणार आहोत. पण ते काम करत असताना तुमची सुद्धा आम्हाला सर्वांना तेवढीच गरज पडणार आहे. कारण पत्रकार हा आता सांगितल्याप्रमाणे अन्यायाच्या विरोधात, कोणत्या खोट्या गोष्टीच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात लढणारी एक मोठी संस्था आहे किंवा एक स्तंभ आहे. लोकशाहीचा जे 4था स्तंभ म्हणतो आपण, ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टीला सांभाळून घेसाल, आम्हाला 100% सहकार्य करसाल. कारण इथून खूप काही काम करायचंय. मुदखेडचे राहिलेल्या काही कोणत्या गोष्टी असतील, पाणी पुरवठ्याच्या गोष्टी असतील, इतर कोणत्या असतील. आणि आज महिला आपण बघता, महिला नगराध्यक्ष झाल्यानं 10 दुसऱ्या नगरसेवक, म्हणजे 21 पैकी 11 महिला आहेत नगरपालिकेमध्ये. म्हणजे जेव्हा महिला आरक्षण देण्यात आलं, ज्या गोष्टीला आता भविष्यामध्ये बघता की लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा 50% आरक्षण होणार आहे. भविष्यामध्ये 50% आमदार दिसणार आहेत, 50% खासदार दिसणार आहेत. त्याच्यामुळे महिला सुद्धा आता कुठं कमी राहणार आहेत. देशामध्ये, जगामध्ये न्यूझीलंड हे पहिलं देश आहे की ज्याने महिलेला मतदानाचा अधिकार दिला. न्यूझीलंड देशाने, मला वाटतं इसवी सन 1800 काही चिल्लर मध्ये त्याने अधिकार दिला. आणि महिलेला आपण पहिलं चूल आणि मूळमध्ये पुढे ठेवलं होतं. पण आम्ही सुद्धा सांगितलं की बा आमच्या महिला जरी आता झाल्या तरी आम्ही प्रतिनिधी काम करताना म्हणून त्यांना सुद्धा सांगितलं की बा तुमच्या जे तुम्हाला नवीन कल्पना वाटतात, महिलेसाठी काही काम करायचं असेल, बिलकुल महिलेमध्ये जा, महिलांना भेटा, त्यांच्या समस्या समजून घ्या. महिला सहजतेने ज्यांना जेवढं सांगू शकतात ते तुम्हाला आम्हाला पुरुषाला बोलू शकणार. कारण त्यांच्या काही समस्या असतील तर महिला खूप लवकर बोलू शकते, त्यांचं मन ओळखू शकतात, ते सांगू शकतात. त्याच्यामुळे जे आमच्या महिला नगरसेवक असतील 100% 5 वर्ष महिलांमध्ये सुद्धा मिसळणार, लोकांचे कामं करणार, महिलांचे काही समस्या असतील ते सुद्धा मांडणार. आणि नगरपालिकेचा इथून जे कारभार आहे एकदम पारदर्शक कारभार करू, पाण्यासारखा क्लिअर करू, मान सन्मान इज्जत सर्व गावाला घेऊन चालण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमचं काय चूक झालं तर आम्हाला एकट्या सांगा, डायरेक्ट पेपरला जाऊन आमची म्हणजे पर्सेंटेज करून आमची आता सांगण्यासारखं बेजारी करू नका, एवढीच तुम्हाला विनंती करतो. कारण सर्व आपण एका कुटुंबातले आहात. कारण काम करताना चुका होत असतात. कोणी एकदम काय वरून देवाच्या घरून जन्मलं नाही, देवाची छडी हातात घेऊन आणला की त्याच्या हाताने सर्वच चांगलं होणार आहे. काम करत असताना काही गोष्टी चुका होत असतात, काही गैरसमज होतात. त्या गैरसमजाला किंवा त्याला रूप दुसरं भेटू नये किंवा त्याला विनाकारण काही गोष्टी होऊ नये. कारण पत्रकाराकडून सगळ्यात महत्वाचा म्हणजे विषय पॉझिटिव्ह बातम्या खूप आवश्यक असते. आणि त्याच्यापेक्षा अजून असते जाहिरात एक विषय मोठा आवड आमच्यासाठी. आता सगळे नगरसेवक आमचे सगळे आम्ही वगैरे असेल, नवीन इलेक्शन झालेलं आहे, एक मजाकचा भाग म्हणून सगळे बेजार इलेक्शन नवीन झाल्यामुळे का बेजार झाले तुम्हाला माहित आहे. मग त्याच्यामुळे थोडं थांबा, काही दिवसानंतर जाहिराती सुद्धा असतील, हे सुद्धा असतील, टप्प्याटप्प्याने दुसरं होणार. तुम्हाला सुद्धा काय अपेक्षा किंवा वर्धापन दिन असले की आम्हाला जाहिरात राहा आमच्याला, तुम्हाला वरून प्रेशर असते मालकाचं वरून, तुम्ही पत्रकार आहात, तालुक्याचे आहात, शहराचे आहात, तुमच्याकडून जाहिराती का आल्या नाही का, हे तुम्हाला सुद्धा वरून रेटा असते आम्हाला माहित आहे. तर त्याची पूर्तता करत असताना कमी जास्त
कधी एखाद्या 2-4 पत्रकाराला होईल, कधी 2-4 दुसऱ्या पत्रकाराला होईल, असं ऍडजस्टमेंट सर्वजण ठेवा. कारण आपल्याला हसत खेळत गावचं चांगलं करायचंय, काय तर नवीन पायंडा टाकायचा मुदखेडमध्ये. बघा भानगडी करणारे, चिवारीपणा करणारे, गुंडगिरी करणारे त्याला आपण साईडला करू. सर्वांना जे चांगल्या विचारायचे आहेत, जे चांगलं करणारे आहेत त्यांना सोबत घेऊ. बिलकुल गावामध्ये जे काही चांगलं होईल ते करण्याचा आपण 100% प्रयत्न करू. कारण एका व्यक्तीने गावचा विकास होऊ शकणार, एका व्यक्तीने गाव चालू शकणार. इथं आम्ही बसलो पण 14 नगरसेवक नगराचे हे पूर्ण गाव करू शकणार. याच्यासाठी इथं बसलेल्या सगळ्या व्यक्तीचा हातभार लागणार आहे. आपल्याला सर्वांचा हात, ह्या गावाचं नीट करायचं असेल इथं बसलेल्या सगळ्याचा हातभार लागेल तर गाव नीट चालणार आहे आपलं. म्हणून तुम्हाला सांगतो की कोणीच कोणासाठी कोणा गोष्टीसाठी कमी नाही. ज्याच्या परीने त्यांना आपल्याला योगदान द्यावं लागणार आहे. खरंच आपल्या गावची घडी नीट बसणार आहे, गाव नीट चालणार आहे. गाव पॉप्युलेशन प्रमाणे आपलं सगळं मिक्स आहे. हिंदू, मुस्लिम, दलित तिन्ही जाती चांगल्या प्रमाणे बराबरी असलेल्या येतात. त्याच्यामुळे हे गाव चलिताने काट्यावरली कसरत आहे. सर्वांना घेऊन सर्व जातींना सुद्धा समाविष्ट करून हर गोष्टी चालवा लागणार आहे. ह्या ठिकाणी आपण आलात आणि इथून नवीन पॉईंट आपला की नगराध्यक्षांनी मला वाटते सुरुवात नवीन झाली की पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज तुम्हाला सर्वांना बोलून सत्कार करण्यासाठी इथं बोलवलं आणि त्यांच्या शब्दाला मान ठेवून आपण इथं आलात त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. आणि याच्यानंतर आपण जे काय असेल तर आम्हाला सूचना करत जा, काय करायच्या असतील तर सूचना करत जा, काय करता येईल चांगलं करू. आणि आता हसल्यासारखं सांगितलं 25 वर्ष आम्ही काम केलं, पण आता महिला सुटल्यामुळे आता महिलेला अधिकार दिला. त्या दिवशी आम्ही इथं बसलो, साहेब उभा टाकले, आम्ही उभा टाकल्यानंतर आमची पत्नी म्हणली मला बसा, मी आम्हाला बसायला जमणार. तिथं अधिकार कोणाच नसते, की ज्याला अध्यक्ष त्याचाच मान असते म्हणून इथं कोणी बसू शकत नाही. आम्ही साईडला बसणार आहे. त्याच्यामुळे कसं असते, ज्याची मर्यादा त्यालाच आहे, ज्याचा मान त्यालाच आहे. कारण मी सुद्धा समाज आहे त्या गोष्टीमध्ये. कारण मी तर ऑलरेडी 25 वर्ष राजकारण केले, भविष्यात आपल्या हातपाय टंटन आहे तो राजकारण करणारा. पण महिलेला सुद्धा घरातून त्यालाही कळते की बाहेर काय चाललंय समाजामध्ये. त्यांना सुद्धा संधी भेटली समाजकार्य करण्याची, राजकारणातून लोकांचे प्रश्न समजून घेण्याची. जसं आशुराव चव्हाण साहेबांनी त्यांची पत्नी असेल अमिताभाई चव्हाण असतील, शिराताई चव्हाण असतील, आज सुद्धा हे दोघी सुद्धा आपण बघता मतदारसंघात किती काम करतात, भाभी सुद्धा, दिदी सुद्धा. पण त्याच्याच काहीतरी आपण आदर्श घेऊन समाजापुढे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या प्रयत्नाला आपण सर्वजण आम्हाला सहकार्य करसाल हीच आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी आपले वही पुस्तक फुल आणलेलं आहे, सर्वांना डायरी बातम्या लिहिण्यासाठी, ब्रेकिंग न्यूज ते आपण सर्वांनी घेऊन जावी एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा देतो. आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार अजगर हुसेनभाई, संजयजी कोलते, आमचे मित्र संजय बोकेफोड, आमचे दोन भाऊचे सुरेशजी, आमचा बुधन्या इंजिनियर सुमित गोडसे, सुशील पाटील मुंगल, शमशुद्दीन, धम्मा कांबळे, रजाक भाई, मस्केजी, आतिक भाई, वनेजी, सर्व पत्रकार बांधव. आपण पत्रकार दिन दरवर्षीप्रमाणे यावर्षी साजरा केला. पत्रकाराचे आपले ऋणानुबंध असे आहेत की पत्रकार नसले तर आमचं काही चालणार, आमची काय असेल तर पत्रकारात चालणार. कारण एकूण संबंध आहेत म्हणजे लागे बांधे आहेत म्हणलं तरी काही वावगं ठरणार. कारण का पत्रकार नसले तर आम्ही बाकीचं कार्य करून काही उपयोग होणार नाही. तसं आम्हाला भरपूर सहकार्य नेहमीच करतात. आमच्या कुठल्याही धार्मिक कामात असो की माझ्या व्यक्तिकर्मात असो, माझे पुण्यतिथीचे कार्यक्रम असो किंवा रामधनाचा कार्यक्रम असो की राजकारणात असो, या पत्रकार बांधवांनी नेहमीच आपल्याला सहकार्य केलं आहे आणि आम्हाला आमचा जे कामाचा दर्जा दाखवण्याचं काम केलं आहे. जेव्हा मी वेळोवेळी तक्रारी करतो तेव्हाही निर्भीडपणे आमच्या तक्रारीची दखल घेऊन पेपरला बातम्या येतात. कारण का पत्रकारितेचं हेच काम आहे की जे चांगल्या गोष्टी चालल्यात ते दाखवायच्यात आणि वाईट गोष्टी काय असेल त्या रोखण्याचं काम तुमच्या लेखणीतून होते हे मला माहिती आहे. कारण का मी 20-25 वर्ष झालं आपल्या सानिध्यात आहे. आता काही पत्रकार रिटायर्ड झालेत, काही गावाला किंवा बाहेरही गेलेत, पण जे आहेत समजा आपले सर्व निर्भीड आहेत. एक कोणाच्याही कार्यकुशलतेवर शंका घ्यायचं काहीच कारण नाही आणि कोणी घ्यायचं म्हणजे शंकेसारखं वागलेही नाहीत. आपल्याला सर्वांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. आता पत्रकार जास्त असल्यामुळे मी कार्यकर्ते बोलवलं नाही. त्याचा तुम्ही म्हणजे पत्रकार जास्त आहेत, ऑफिस छोटा आहे, कार्यालय छोटं असल्यामुळे मी पत्रकारात बोलून सत्कार केलाय. काही पत्रकार आले नाहीत, त्यांना निरोप भेटलाय, पण काही अर्जंट आहेत. आता ईश्वर सारखे आहेत, त्यांना मोठी जबाबदारी दिली वाटतं महानगरपालिका, तसे निघून गेलेले, काही नाराज होऊन गेलेले. कोणी नाराज होणे या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी कोलत्यांना सकाळी फोन केला
की बा तुमचा जे कार्यक्रम आहे कसा आहे. तर त्यांनी म्हणलं 11 वाजता आहे, 11 वाजता झाल्यानंतर माझ्याकडे 1 वाजता या, तुम्हाला वेळ लागेल. त्या अनुषंगाने सगळ्याला केलंय, सर्वांना निमंत्रण दिलंय आणि जे सत्कार आलेत त्यांचे मी मनापासून हृदयाचे आभारी आहे. आणि जे आले नाहीत ते नंतरही आले तर त्यांचा आपण माझ्या गोडसे परिवाराच्या त्या वतीने सत्कार ठेवण्यात येईल. कारण त्या सगळ्याचा मान सन्मान करणे हे आपलं गावकऱ्यांचं आज कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून मी नेहमी पत्रकारांच्या सानिध्यात राहतो, कारण का सगळे मित्रच आहेत ना. आणि मी एका काळी पत्रकार होतो, एकमतचा पत्रकार होतो, तेव्हा मीही बातम्या द्यायच्या. कारण का जेव्हा मी BA BPED झाले तेव्हा मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, नंतर एकमतचा पत्रकार होतो. आता पत्रकाराचे संबंध दुगुणित व्हावे या दृष्टिकोनातून आपण पत्रकार सत्कार ठेवतो आणि पत्रकार नेहमी आपल्याला सहकार्य करतात. त्यांचेही पण मनापासून आभार मानतो की वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात आणि कुठलीही अपेक्षा न करता आपण निर्भीडपणे बातम्या देतात. आता तुमची खरी कसोटी आहे, गावातले कामं अर्धे झालेत, अर्धे राहिलेत. त्या दिवशी मी सर्व ज्या नवनिर्वाचित होते, अध्यक्ष होते, त्यांच्या सर्वांचा एका दिवशी याच छताखाली त्यांचाही सत्कार केलाय. त्यांनाही बोललो की 5 वर्ष आपला पाठिंबा, तुम्हाला चांगल्या कामाला पाठिंबा राहील आणि वाईट केलं तर आपली अजून लेखणी चालू राहील. कारण तुमच्या माध्यमातून आपण लेखणीचा उपयोग घेतलेला आहे, त्याचाही काम करू. पण तुम्हाला एक विनंती आहे की चांगल्या कामाला बिलकुल आपण कोण्याही पक्षाचा असो, कोण्याही धर्माचा असो, कुठलाही असो, त्या कामाला तुम्ही, माझी एक विनंती आहे, सल्ला नाही बरं, पण तुम्ही म्हणसाल पत्रकार देण्यानंतर बोलवणं आम्हाला आधी झालंच नाही. एक विनंती आहे की बा चांगल्या कामासाठी सगळ्यांना सहकार्य करा आणि जे वाईट होत असेल, आपल्या गावातून नुकसान असेल, शासनाचा निधी जरी म्हणजे विनियोग बरोबर होत नसेल तर ते तुम्ही बिलकुल आवाज उठवावं. कारण का आपलं शहर आहे, आपलं शहर जेवढं आपण सतर्क असाल तेवढं सुंदर आणि छान होणार आहे. आता बघा, आपण लाखो करोडो रुपये खर्च करतो, त्याविषयी बोललो मी की बा शहरामध्ये आपण बघा, समोर माझ्या ऑफिस कार्यालयासमोर पहा किंवा एवढे लाखो रुपये खर्च करून यांना तणकट काढणं होत नाही. इथं कुठेतरी आवाज तुमच्या माध्यमातून उठवला पाहिजे. आता आजचा दिवस आहे तुमचा आवाज उठवण्याचा नाही, तुमचा सत्कार करण्याचा दिवस आहे. ते सूचना राहावी, पुन्हा तुम्हाला कळावं की बा शहरामध्ये स्वच्छता राहावी, चांगले कामं, दर्जेदार कामं व्हावेत. कारण का एकदा काम झालं की 10-15 वर्ष काम होत नाही. त्या दृष्टिकोनातून माझा काही हेतू नसते कधीच. मी आतापर्यंत कुठल्याही एका रुपयाला हात लावला नाही आणि पुढेही लावणार नाही. देवदया चांगले धंदे वगैरे व्यवसाय चांगला चालू आहे, त्याच्यामुळे दुसरीकडे आपल्याला काही हातपाय मारायची गरज नाही. त्याच्यामुळं सर्व पत्रकारांना माझी विनंती राहील की गाव आपलं गाव, आपले कार्यकर्ते, आपलं शहर सुंदर चांगलं व्हावं. आणि जे चांगलं होत नसेल तर त्यांना तुमच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया असो की ही मीडिया असो, आमच्या रजाकभाईची धमाचे, या माध्यमातून आपण आवाज उठवावा. ह्याच तुम्हाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. आणि सर्वजण आलात, आमचा मान राखलात, पूर्ण फुलाची पाकळी म्हणून का होईना तुमचा सत्कार करावा, पत्रकारांना मान सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून आमचा सत्कार स्वीकारलात. त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि असंच आपलं प्रेम राहावं. एकूण एकाचा काही माझं जर काही बोलण्यात काही योगायोगामध्ये काही झालं असेल तर त्यांना कट करावे. जसं तुम्ही बातम्यात कट करता तसं माझंही बोलणं कट करून त्याला दूस करून घ्यावं आणि एक आपला लहान भाऊ समजा किंवा मोठा भाऊ समजून माफ करावं. आणि या पत्रकार दिनानिमित्त पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. असं आपलं प्रेम वाढत राहावं. हे अजून एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व पत्रकारांना माझा नमस्कार. आज बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पणची सुरुवात 6 जानेवारी 1832 मध्ये 32 का 82 मध्ये सुरुवात केली होती. त्यानिमित्त आपण दरवर्षी 6 जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करतो. त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी पत्रकारांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्त आपण सर्वजण आलात आणि आम्हाला आपला सत्कार करण्याची संधी दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. पत्रकारिता हा एक काय व्यवसाय किंवा नोकरी नसून हा एक समाजाचा आरसा आणि आवाज आहे. तर मी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सत्य, निर्भीडता आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून लोकशाहीचा कणा मजबूत करणारे सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मुदखेड शहरातील जे बी काही सत्य आहे ते मानणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. येणाऱ्या काळामध्ये
नवनिर्वाचित नगराध्यक्षा विश्रांतीताई कदम या शहराच्या विकासासाठी काम करणार आहेत. आम्ही सोबत आहे सर्व नगरसेवक. या माध्यमातून मला या निमित्त एकच सांगायचंय पत्रकार बांधवांना, जे सत्य आहे तेच छापलं जावं. कारण जे खोट्या बातम्या आहेत हे छापू नका. कारण या खोट्या बातम्यामुळं आम्ही सर्व नगरसेवक, गावातील कोणी प्रतिष्ठित माणूस असो, त्याला एक दाग लागतो. त्या निमित्ताने मला एकच सांगायचं तुम्हाला की सत्य जे बी आहे ते समाजापुढे आलं पाहिजे. याच्यात कुठलीही दुमत नाही. जे घटना खरी आहे ती घटना येणं कर्तव्य आणि पत्रकाराचा हक्क आहे ही सत्य बाहेर आणणं. एवढं बोलून या निमित्त शुभेच्छा देतो. 2 शब्द संपवतो. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा आमचे मित्र कैलास गोडसे यांनी आज आपल्याला सर्व पत्रकाराला बोलून दर्पण दिनानिमित्त जे सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मला थोडीशी घाई आहे. महानगरपालिका निवडणुकीची थोडीशी जबाबदारी दिलेली आहे, तर मला खरंच उशीर बी झाला आज. त्यामुळे मी सर्वांची क्षमा मागतो आणि या दर्पण दिनानिमित्त उपस्थित सर्व पत्रकारांचे मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. कैलासांना, सुमितांना यांना व गोडसे परिवारांना येणाऱ्या काळात भरघोष यश मिळो अशा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपतो. युवा नेते सुमित गोडसे, ज्येष्ठ पत्रकार संजय कोलते, शमशूबाई, आमचे सर्व पत्रकार बंधू, सुशील मंगल, नवनिर्वाचित नगरसेवक बोके फोड, इतर उपस्थित असलेले सर्व पत्रकार माझे मित्र, आज 6 जानेवारी दर्पण दिन साजरा करण्यात येतो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी कोकणमध्ये झाला होता. एका साधारण कुटुंबातून शिक्षा घेऊन अनेक भाषेवर आपलं प्रभुत्व ठेवून वयाच्या 20व्या वर्षी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण ही पत्रकारिता त्यांनी प्रकाशित केली. म्हणून हा दर्पण दिवस, हा दर्पण पत्रकारितेचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा दर्पणचा वर्धापन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि या निमित्ताने सर्व पत्रकारांचा सन्मान, मराठी पत्रकार असो किंवा कोणतेही पत्रकार असो, त्यांचा हा सन्मान करण्याची पद्धत महाराष्ट्रासह इतर देशातही सुरू झालेली आहे. म्हणजे आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे की आपल्यासाठी एका पत्रकारिताने केलेल्या कामामुळे आपल्या सर्वांचा सत्कार होत आहे. आता पत्रकार हे आपल्या लेखीच्या माध्यमातून, आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून समाजात आपली एक छवी उमटतात. समाजात, राजकारणात, शासनात जे घडणाऱ्या घडामोडींचा आम जनतेसमोर, समाजासमोर जे चित्र रेखाटून लोकांना माहिती देतात, ते त्याच्यात आपली जे त्यांची कला असते त्यानुसार काम चालत असतं. पण यात सर्व पत्रकारांचा सत्कार हा दर्पण दिनानिमित्त करण्यात येतो. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज माजी नगरसेवक कैलासअण्णा गोडसे यांनी आपला सत्कार केला म्हणून मी त्यांचेही आभार मानतो. पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सत्यता प्रकाशित कराव ही सर्वांचीच इच्छा असते आणि सत्यही तेच आहे. पण आज समाज, राजकारण, अर्थकारण ह्या सगळ्या गोष्टी विसरून एक वेगळी वाटचाल निर्माण झालेली आहे. आता मुदखेडची निवडणूक झाली, नांदेडची आहे, महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण चालू आहे. पूर्वीसारखे पत्रकार आपल्या लेखणीतून लिखाण करत नाहीत. ही एक आपल्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. काही असो, नेता किती मोठा असो, गरीब असो, प्रभावी असो, सत्तेत असो, विरोधात असो,
त्याचं सत्य आपण समाजापुढे मांडलं पाहिजे, हे आपली भूमिका आहे. आणि दर्पणकारांनी इंग्रजाच्या विरुद्ध 2 वर्षापूर्वी ज्या वेळेस आपले मत मांडायची परवानगी नव्हती, पत्रकारिता काढायची परवानगी नव्हती, काही इंग्रजांवर बोलायचा कोणालाही अधिकार नव्हता, त्या काळात त्यांनी इंग्रजाविरुद्ध लोकांना जनजागृती व्हावी म्हणून त्या दर्पणामध्ये 2 भाषेत, मराठी व इंग्रजी, म्हणजे त्यावेळेस शिकलेले लोक कमी होते पण मराठी भाषा येत होती, सर्वसामान्य जनतेला कळाव समजावं म्हणून त्यांनी मराठीत लिहिलं आणि इंग्रजांना, इंग्रजाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा कळावं म्हणून त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलं. म्हणजे विचार करा, आजपासून 2 वर्षापूर्वी काही साधन नसताना आणि शासनाचं एवढं दबाव असताना त्यावेळेस बाळशास्त्री जांभेकरांनी सत्याला उजेडात आणले, इंग्रजांच्या विरोधात लिहिलं. आज तर आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत, 75 वर्ष आपण साजरा केलेले आहे, तरी आजकाल आमचे काही पत्रकार शासनाच्या दबावाखाली त्यांच्यासारखंच लिहितात. ही फार खेदाची गोष्ट आहे. तुम्ही लिहा, तुमच्या लेखीनं स्वतंत्र आहे, कोणाला भिवू नका. काय करतील, कायदा आपल्या सोबत आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी कायदा केलेला आहे, प्रत्येक माणसाला अधिकार आहे, त्याप्रमाणे आपल्याला लिखाणाचा अधिकार आहे, शासनाने दिलेला अधिकार आहे, बाबासाहेब दिलेला अधिकार आहे, संविधानाने दिलेले अधिकार आहे. मग आपण त्या अधिकारात आपल्या सोबत असताना सुद्धा आपल्याला भियायची काय गरज नाही. आज कोणीही असो, सत्य परिस्थिती मांडा, तुम्ही शासनाची मांडा, नेत्यांची मांडा, समाजाच्या मागण्या, समाजाचा होणारा अत्याचार, या सर्व गोष्टी उजेडात आणण्याचं काम हे पत्रकारालाच करावं लागतं, दुसरं कोणी करत नाही. या कालच्या पत्रकारांनी केलं म्हणून आज आपण 200 वर्षानंतरही त्यांचा दाद मानतो, त्यांचा सत्कार करतो, त्यांचं दर्पणकार दिन साजरा करतो. तर आपल्याला त्यांच्या लिखाणापासून, त्यांच्या कर्तव्यापासून प्रेरणा घेऊन आपण पुढं आपलं कार्य करायला पाहिजे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की कोणालाही भिवू नये, पैशाच्या लोभासाठी किंवा कोणाच्या दबावाखाली, खोटं का असो ना पण त्याची स्तुती करू नये. पत्रकारांनी जे सत्य आहे ते मांडा, सत्याला काही भिवू नाही, असं माझे एक स्वतःचं मत आहे. तरी आजच्या पत्रकार दिनानिमित्तानं गोडसे अण्णांनी आपल्याला बोलवून आपला सत्कार केला. आपली काही लायकी नाही सध्या, बाळशास्त्री जांभेकरांची होती पण आपली काहीच नाही. कोणाला वाईट वाटत असेल तर माफ करा. मी स्वतःसाठी म्हणतो की पत्रकार म्हणून आपली काहीच लायकी नाही, तरी सुद्धा आपल्याला इथं सत्कार होत आहे, ही मोठी गोष्ट आहे. तरी सत्कार केल्याबद्दल मी अण्णाचे, त्यांच्या सहकार्याचे आभार मानतो. पुन्हा एकदा 2 शब्द सांगतो. कोणाला वाईट वाटत असेल तर क्षमा करा, पण सत्य परिस्थिती हीच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो सर्वप्रथम. आणि आज मुख्य नगर परिषदेच्या वतीने जो पत्रकार बांधवांचा सत्कार ठेवलेला आहे, त्या सर्व पत्रकार बांधवांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा पण देतो. आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजामध्ये, मुदखेड शहरात समाजाच्या जे काही समस्या असतील, जे काही शासनाच्या माध्यमातून उणिवा असतील, ते आपण वेळोवेळी चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करावा. आणि आपल्या, खरंच म्हणतात ना, लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता. ह्याच्या माझ्यामध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होते आणि गावचा दर्पण दिनानिमित्त आज मुदखेड नगर परिषदेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षा सन्माननीय विश्रांतीताई माधव पाटील कदम व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांना मी प्रथमतः त्यांच्या विजयाच्या व त्यांच्या कार्यकालानिमित्त शुभेच्छा देतो. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या व पत्रकार दिनाच्या सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो. कारण दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्यावेळेस इंग्रजी राजवट चालू असताना, भारत देश पारतंत्र्यामध्ये असताना, त्यांनी हे दर्पण पहिले मराठी वृत्तपत्र चालू करून भारतीय स्वातंत्र्यासाठी एक मोलाचा विचार रचणारं कार्य केलेलं आहे. ज्यावेळेस त्यांनी दर्पण दिनानिमित्त हे दर्पण वृत्तपत्र चालू केलं,
त्यांनी मराठी आणि इंग्रजी हे त्यांचा उद्देश काय होता की देशात पारतंत्र्याचं महत्व आणि स्वातंत्र्याकडे विचारसरणी कशी बदलता येईल जनतेची, आणि मराठी भाषेमधून त्यांनी वृत्तपत्र चालू केलं. आणि आपण केलेले कार्य इंग्रजाला कसं म्हणजे कळलं पाहिजे, आपली काय भूमिका आहे, ते त्यांनी त्या बरोबरच इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा हे वर्तमानपत्राचं काम केलं. ते सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याच्या ओबुर्ले गाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. पण त्यांनी मुंबईमध्ये इंग्रजी शिक्षणासाठी त्यांनी पुन्हा ज्ञान घेण्यासाठी मुंबईला जाऊन शिक्षण घेतलं, प्रचंड ज्ञान घेतलं. संस्कृत, मराठी, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये त्यांचं प्रभुत्व होतं. अशा पत्रकाराचं पारतंत्र्यापासून आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा एक अनन्यसाधारण महत्व देशाच्या जडणघडणीमध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये पत्रकारिता एक महत्वाचा घटक आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपल्याला शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजकीय मंडळी आणि पत्रकार हे एका गाडीचे दोन्ही चाकं आहेत. आणि विकासात्मक बाजू चालत असताना दोघाचा ताळमेळ असला तर खरोखरच विश्रांतीताई यांच्या माध्यमातून शहराचा विकास मोठ्या वेगाने घडण्यासाठी काही वेळ लागणार नाही. यानिमित्त सर्वांना मी पत्रकार बांधवांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि संयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.